दौंड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षक असणाऱ्या कृष्णा कुदळे आणि जयश्री कुदळे यांची मुलगी श्रावणी कुदळे ही देशामध्ये नीटच्या परीक्षेत 5वी तर देशामध्ये मुलींमध्ये पहिली आलेली आहे आणि अर्थातच तिच्या या यशामुळं तिचं कुटुंबीय आनंदित आहेत. आपण त्यांच्याशी संवाद साधूयात. सुरुवात आपण श्रावणीपासून करूयात. श्रावणी, काय भावना आहेत सध्या? खूप छान वाटतंय. म्हणजे माझं स्वप्न आता पूर्ण झालंय, त्याच्यामुळे खूप आनंद होतो. कशा पद्धतीने तयारी केली होतीस? मी म्हणजे शाळेत असल्यापासून माझ्या डोक्यात होतं नीट करायचं म्हणून. मग मी अकॅडमीमध्ये जॉईन केलं 9वीत असताना फाउंडेशनला. त्याच्यामुळे हळूहळू माझी सुरुवात झाली. स्टार्टिंगपासूनच मी एकदम सातत्याने अभ्यास केला. त्यामुळे लास्टपर्यंत मला मग टेन्शन नाही आलं किंवा तणावात नाही राहायला लागलं. त्यामुळे स्टार्टिंगपासून सातत्याने अभ्यास केल्यामुळं मला लास्टपर्यंत मला त्यात म्हणजे एकदम स्ट्रॉंग झाले माझे सगळे पॉईंट, सगळे सब्जेक्ट. त्याच्यामुळे मला लास्टला एक्झाममध्ये पॅनिक पण नाही झालं. आपल्यासोबत तिचे आई वडील आहेत. मुलगी देशामध्ये 5वी आली आहे आणि मुलींमध्ये पहिली आली आहे. अर्थात याचा आनंद असेल, पण काय भावना आहे सध्या परिस्थिती? नक्कीच अपेक्षित होतंच, परंतु इतकं मोठं यश मिळेल असं वाटलं नव्हतं. परंतु तिचे कष्ट, तिची जिद्द आणि तिला तिच्या शिक्षकांनी केलेलं मार्गदर्शन याच्यामुळे निश्चितच ती या यशाला पात्र होती आणि तिने अतिशय डिवोशनली गेली 2 वर्ष ती याच्यासाठी राबत होती. तिचं स्वप्न होतं आणि आज ते स्वप्न पूर्ण होतंय हे बघून आम्हाला पण खूप आनंद होते. श्रावणीच्या आईची जरा एकदम भावनिक झालेलं दिसताय तुम्ही. हां, म्हणजे खूप मला अभिमान वाटतो तिचा, की देशामध्ये पहिलं येणं इतकं सोपं नाही आहे, पण तिने ते तिच्या कष्टाने मिळवलं. कधी ठरवलं होतं साधारण? आपण श्रावणीलाच विचारायचं, कधी ठरवलं होतं साधारणपणे आपण डॉक्टर व्हायचं? डॉक्टर व्हायचं मी साधारणतः 7वी-8वीमध्ये ठरवलं होतं. म्हणजे माझी दीदी तेव्हा नीटची प्रिपरेशन करत होती. त्याच्यामुळे मग मला तिचं बघून थोडं इन्स्पिरेशन मिळालं की मला पण त्या फील्डमध्ये इंटरेस्ट यायला लागला. नंतर मग इथं आल्यानंतर मागच्या वर्षी आपल्या इथं सिद्धी बढे, तिला AIR 26 आला होता. मग तिच्याकडे बघून मला अजून विश्वास चांगला झाला, माझा आत्मविश्वास वाढला की ती करू शकते, मग माझी फ्रेंड करू शकते, मग मी पण करू शकते. त्यामुळे मला तिने ह्या जर्नीमध्ये अजून इन्स्पायर केलं. ती राज्यात पहिली आली होती, तू डायरेक्ट देशात 5वी आली आणि मुलींमध्ये पहिली आली आणि त्यात महाराष्ट्रात देखील तू पहिली आहे. वाटलं होतं तू इथपर्यंत जाशील? कशा पद्धतीने, किती तास अभ्यास केलास तू? म्हणजे इच्छा तर होतीच आणि वाटत पण होतं करू शकतो आपण, पण तिथं पोहोचेपर्यंत थोडी धाकधूक असतेच मनामध्ये. मग ते आता मिळाल्यानंतर थोडं छान वाटतंय. आणि अभ्यास म्हणलं तर मी जेव्हा लेक्चर चालू असायचे क्लासरूम, तेव्हा मी डेली अप्रॉक्सिमेटली 6 तास अभ्यास करायचे, सेल्फ स्टडी. म्हणजे क्लास सोडून तू 6 तास अभ्यास करायचे? म्हणजे टोटल तुझं साधारण कसं दिनचर्या असायची? किती वाजता उठायची, कशा पद्धतीने करायची? झोपायचं उठायचं टायमिंग फिक्स होतं माझं. मी 10-11ला झोपून म्हणजे त्याच्यावर 5-6 वाजता उठायचे. मग इथं अकॅडमीत येण्याच्या आधी माझा सकाळी अभ्यास व्हायचा. इथं दिवसभर लेक्चर, संध्याकाळी डाऊट सेशन आणि मग संध्याकाळी घरी गेल्यावर जसा अभ्यास होईल तसा म्हणजे झोपेपर्यंत. काय तिची दिनचर्या होती? खरं तर तुमचं जास्त लक्ष होतं. आम्हाला तिला अभ्यास कर असं नव्हतं सांगावं लागत, तर आता बाळा तू झोप असं सांगावं लागायचं. कारण ती अभ्यासाला वेळ नव्हती काढत, अभ्यासातून इतर गोष्टी करण्यासाठी वेळ काढायची. इतकी त्याच्यामध्ये रममाण झाली होती. आणि तिने अनेक गोष्टी या 2 वर्षामध्ये सोडलेल्या आहेत. म्हणजे काहीतरी सोडल्याशिवाय काहीतरी मिळणार नाही, तर तिने अनेक गोष्टी, तिने तिच्या इच्छा, फिरणं असेल, बाकीच्या इतर गोष्टी तिने बाजूला ठेवल्या, कारण तिला तिचं स्वप्न पूर्ण करायचं होतं. आणि जाणीवपूर्वक ती मोबाईलपासून दूर राहिली. आमच्या घरामध्ये TV अजिबात वापरला जात नाही. TV आणि मोबाईलपासून दूर राहिल्यामुळं तिची कायम एकाग्रता खूप चांगली राहील. आणि त्याच्यामुळं इथून पुढच्या मुलांसाठी पण मला हे सांगता येईल की तुम्ही या समाज माध्यमांपासून जेवढं दूर राहाल, तेवढं तुमचं अभ्यासावरती फोकस चांगला राहील. तुम्ही तिची आई आहात आणि त्यात प्लस तुम्ही शिक्षिका आहात. कशा पद्धतीनं तिने सारखं करायचं, अभ्यास कर असं काय म्हणायचा, किंवा कशा पद्धतीने तिच्याकडून तुम्ही हे सगळं करून घेतलं? तिला म्हणजे कधी अभ्यास कर असं म्हणायला लागलं नाही आम्हाला. म्हणजे शाळेपर्यंत ती छान अभ्यास करायची. पण ज्यावेळेस आम्हाला म्हणजे फाउंडेशन लावलं आम्ही सक्सेस कोड अकॅडमीमध्ये, तेव्हा भुजबळ सर आणि विराज सर यांनी ओळखलं तिला की ही सगळ्यांपेक्षा वेगळी आहे, काहीतरी करू शकते, हे त्यांनी ओळखलं.
आणि त्याप्रमाणे त्यांनी गायडन्स केलं आणि त्यांच्यामुळे हे सगळं शक्य झाले असं मला वाटतं. आता पप्पा बोलताना असं म्हणाले की तिने खूप काही सोडलं होतं. खरं तर मी प्रश्न त्यांना पण विचारू शकलो असतो, पण तुला विचारतोय, तू काय काय सोडलं होतंस? सोडलं म्हणजे माझे छंद होते माझे काय ड्रॉइंग. होते? मला पेंटिंग करायला आवडायचं, मला फिरायला खूप आवडायचं. अच्छा. मग त्याचा टाइम खूप जाणार ना, मग त्याच्यामुळं अभ्यास सोडून इतर बऱ्याचशा गोष्टी मी अशा सोडून दिल्या होत्या. त्या बऱ्याचशा गोष्टी काय तेच तुला विचारतो. हा, तेच म्हणजे फॅमिली प्रोग्राम्स असतील हां. किंवा फॅमिली फंक्शन असतील किंवा मग सोशल मीडिया असेल, हां. फोन, हं. अजून ज्या ज्या गोष्टी डिस्ट्रॅक्ट करू शकतात, हां. अभ्यासापासून दूर नेऊ शकतात. हां, हां, हां. हा, मग हेच एवढंच. अच्छा. तुला 10वीला किती टक्के होते? आता 12वीला किती टक्के पडले? 10वीला मला 96.80 आणि 12वीला 92.33. अच्छा. आता मला सांग की मधल्या काळात नीटचा पेपर फुटला होता. नीटचा पेपर फुटला आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा नीट दिली तू. थोडं डिप्रेशन आलं होतं? डिप्रेशन असं नाही, फक्त हा म्हणजे होतं एकदा चांगलं परफॉर्म केलं होतं मी ऑलरेडी, त्यामुळे सेकंड टाइम करताना थोडीशी धाकधूक होती. पण मला सगळ्यांनी सपोर्ट केलं, सगळ्यांचा माझ्यावर विश्वास होता की तू करशील आणि अजून अवघड पेपर आला तो अजून चांगली करशील, अजून चांगला रँक येईल तुझा. त्यामुळे माझा विश्वास होता स्वतःवर की मी करू शकते कसाही पेपर आला तरी. त्यामुळे भीती अशी जास्त नाही वाटली मला. एक नवीन अपॉर्च्युनिटी म्हणून मी घेतलं त्याला. आणि म्हणजे तुझं म्हणणं असं आहे की जो पहिला पेपर फुटला होता तो जास्त तुलनेनं सोपा होता, तुला अवघड पेपर पाहिजे होता. हा, म्हणजे अवघड पेपर असेल तर तो थोडा डिफरन्शिएटिंग फॅक्टर असतो ना. मग सोप्या पेपरमध्ये सगळ्यांना जास्त मार्क्स पडतात, मग थोडं ते फेअर राहत नाही. त्यामुळे माझी इच्छा होती थोडासा काहीतरी फॅक्टर पाहिजे ज्याच्याने थोडं डिफरन्शिएट होईल मुलांमध्ये. डॉक्टर या क्षेत्राबद्दल तुला काय वाटते? सध्या परिस्थिती जे समाजात काय चाललंय ते बघून काय वाटतं आणि तुला काय करायचं? डॉक्टर हे प्रोफेशन म्हणून मला खूप छान वाटलं. म्हणजे आणि मला पहिल्यापासून सायन्समध्ये पण इंटरेस्ट आहे. म्हणजे मला माझा सब्जेक्ट म्हणून इंटरेस्ट पण जपता येईल आणि मला समाजात पण कॉन्ट्रीब्यूट करता येईल. म्हणजे मी इतरांना मदत करू शकते माझ्या नॉलेजमुळं, माझ्या स्किल्समुळं. त्याच्यामुळे मला ते प्रोफेशन जास्त छान वाटतं. कुठं ऍडमिशन घ्यायचं काय आता? मला एम्स दिल्ली कॉलेज म्हणजे पहिल्यापासून पाहिजे होतं. आपण आईवडिलांशी संवाद साधूयात. डॉक्टर या क्षेत्राबद्दल सध्या काय चालू आहे हे तुम्हाला माहिती आहे? कसं बघता या सगळ्याकडे? या क्षेत्राकडे पाहताना कधी कधी रिव्हर्स म्हणून आम्ही मुलीला पण विचारायचो, तुला खरंच हे आवडतंय ना, तुला पुढं असं वाटणार नाही ना उगीच आपण इकडं आलो? पण ती म्हणायची नाही, या क्षेत्रामध्ये जो दुःखी होऊन आलेला माणूस असतो तो जाताना हसत जाणार आहे आणि त्याच्या इतकं समाधान याच्यामध्ये कोणतंच असणार नाही, म्हणून मला डॉक्टरच व्हायचं आहे. आणि ही त्याच्यावरती ठाम असल्यामुळं आम्ही तिला सपोर्ट केला. काय सांगा? डॉक्टर होणं हे तिचं पहिल्यापासूनचं स्वप्न होतं आणि तिला ते जपताना तिने खूप प्रयत्न केले. आता पोरगी थेट दिल्लीला पाठवत आहे? हो, नक्कीच. मला एक दुसरा प्रश्न विचारायचा आहे जो मागाशी मी तुम्हाला विचारला, की पोरीचं यश संपादित करेल असं तुम्हाला वाटलं होतं, पण डायरेक्ट देशामध्ये 5वी, मुलींमध्ये पहिली आणि राज्यात पहिली वाटलं. आम्हाला असं वाटायचं महाराष्ट्रामध्ये तिचा चांगला रँक यावा, पण देशामधली इतर मुलं किती पुढं आहेत किंवा काही याचा आम्हाला अंदाज नव्हता. परंतु नंतर शेवटच्या टप्प्यामध्ये अंदाज आला की मुलीने असं काही परफॉर्म केलंय की ते आता देशातल्या रँकमध्ये नक्की असेल आणि ते अगदी पहिलाच असेल असं असं वाटणं ठीक आहे, पण असेलच असं काही अपेक्षित नव्हतं आम्हाला. पालक म्हणून इतर पालकांना काय सांगा? पालक म्हणून इतर पालकांना मला असं सांगा वाटतं की मुलांवर विश्वास ठेवा, त्यांना असं अभ्यासाबद्दल फोर्स करू नका. त्यांची म्हणजे कल कशात आहे हे ओळखून त्याप्रमाणे त्यांना गायडन्स करा. आमच्या घरामध्ये आम्ही एक फ्रेम करून लावलेली आहे, त्याच्यावर आम्ही लिहिलं आहे मिशन 720 आणि त्याच्या खाली लिहिलं आहे ट्राय युअर बेस्ट, वी आर विथ यू. म्हणजे तू तुझा फक्त प्रयत्न कर, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. सर्व पालकांनी सुद्धा आपल्या मुलांच्या पाठीशी राहिलं पाहिजे. जसा काही रिझल्ट येईल त्याच्यासह त्या मुलाला स्वीकारायचं आहे, कारण रिझल्टपेक्षाही आपलं मूल खूप महत्त्वाचं असतं. म्हणून त्यांनी फक्त प्रयत्न करायचे आणि त्याला जे काही मिळेल त्याच्यावरती आपण खुश राहायचं. श्रावणी, तू यश संपादन केलं आहेस, काय सांगशील जे नवीन विद्यार्थी प्रयत्न करत आहेत, अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी? मी सगळ्यांना एकच सांगेल की स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमचा माइंडसेट क्लिअर ठेवा. तुमचा माइंडसेट पॉझिटिव्ह असू द्या, जेणेकरून
जेणेकरून तुमच्या जर्नीमध्ये प्रवास चांगला राहील. कारण फक्त एंड रिझल्ट महत्त्वाचा नसतो, तुमची पूर्ण जर्नी तेवढी स्मूथली चांगली गेली पाहिजे. आणि मोबाईलपासून शक्य तेवढं दूर राहा. आणि ह्या जर्नीमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट गायडन्स आहे. तर तुम्हाला चांगला गायडन्स प्रॉपर भेटेल ह्याची पण काळजी घ्या. एक शेवटचा प्रश्न विचारतो मी तुला. खरं तर बारामती सारख्या ठिकाणी तू अभ्यास केला, तसं बघायला गेलं तर बारामती प्रगत दिसते, पण मुंबई पुण्याच्या तुलनेमध्ये बारामती ही ग्रामीण भागात आहे. काय अडचणी जाणवल्या तुला इथं अभ्यास करताना, किंवा बाहेर असतं तर आणखी चांगलं करू शकले असं तुला वाटतं का? नाही, म्हणजे मला असं नाही वाटलं की मी बाहेर जायला पाहिजे. मला इथं सक्सेस कोडमध्ये आल्यापासून इथलं वातावरण मला असं वाटलं की इथं एकदम हेल्दी एन्व्हायरमेंट आहे. एकदम रिगरस कॉम्पिटिशन नाही आहे, हेल्दी कॉम्पिटिशन आहे, एकदम होमली एन्व्हायरमेंट आहे. त्यामुळे मला असं नाही वाटलं की मी दुसरी कुठं अजून मोठ्या शहरात जायला पाहिजे. मला एवढा विश्वास होता की मी इथं राहून सुद्धा चांगलं करू शकतो. MBBS करणार आहेस, कशामध्ये पुढं हे करिअर करशील? हा, म्हणजे स्पेशलायझेशन तर करणारच आहे, फक्त आता सब्जेक्ट कोणता घेणार तो पुढं थोडा इंटरेस्टवर डिपेंड करेल कशात येतं. खूप खूप धन्यवाद. तुझं अभिनंदन, भावी वाटचालीसाठी शुभेच्छा आणि तुमचं देखील अभिनंदन. खरं तर बारामतीसारख्या ठिकाणी राहून श्रावणीनं अभ्यास केला आणि ती देशामध्ये 5वी आणि मुलींमध्ये पहिली आलेली आहे, याचा सार्थ अभिमान तिच्या आईवडिलांना आहे. आता याच्यातून तिने अभ्यास कसा केला, कशा पद्धतीनं ते पुढचं करिअर करणार आहे हे देखील तिनं सांगितलं. ABP माझाकडून श्रावणीला आणि तिच्या कुटुंबियांना खूप साऱ्या शुभेच्छा. कॅमेरा पर्सन जीवनसह जयदीप भगत, ABP माझा, बारामती. माझं नाव AP भुजबळ. श्रावणी कुदळे ही जी आता महाराष्ट्र राज्यातून नीट परीक्षेत प्रथम येते, मुलींमध्ये अखंड देशातून पहिली येते आणि जनरल AIR जर बघितला तर ते देशात 5वी येते. ही गोष्ट खरं तर आम्ही त्यांचं कुटुंबानं आम्ही एकत्रच बसूनच ही बातमी बघितली. त्यानंतर आमच्या आनंदाला पारावर उरला नाही असं म्हटलं तरी चालेल. श्रावणीबद्दल सांगायचं तर ती अत्यंत नम्र मुलगी आहे, अत्यंत चिकाटीनं आणि व्यवस्थित तिनं अभ्यास केलेला आहे. NCERTतले असणारे सर्व बारकावे असतील ह्याची तिला प्रचंड चांगली हातोटी होती. खरं तर मला याच्यात त्यांच्या आई वडिलांच्या योगदानाबद्दल सुद्धा सांगायला आवडेल की तिचे आई वडील दोघेही जिल्हा परिषद शिक्षक आहेत. त्यांच्या घरात मला जसं समजतंय त्याप्रमाणे तिच्या 3री पासून म्हणजे जवळपास 8-10 वर्षापासून त्यांच्या घरात TV सुद्धा नाही. तर श्रावणीला जेव्हा मी विचारतो की बाळा तुझं फिजिक्स ठीक आहे, शिक्षक शिकवतात, पण तुला जी ग्रीप इतकी येते ह्याचं कारण काय, तर ती सांगते मी व्हिडिओ लेक्चरमधून बघण्यापेक्षा मी स्वतः पुस्तक वाचून जास्तीत जास्त ट्राय करते. मग तिला आलेले डाऊट्स ती टीचर्सकडनं क्लिअर करते. तर अशा पद्धतीनंच फिजिक्स इम्प्रूव्ह होऊ शकतं असं तिचं जे मत होतं ते आम्हाला फार मॅच्युअर वाटतं. तर ती एक ना एक डाऊट म्हणजे अगदी सोप्यातला सोपा डाऊट सुद्धा क्लिअर करायला ती शिक्षकांची पाठ सोडत नव्हती. अर्थात शिक्षकांनी तिला सहकार्य केलं, परंतु विद्यार्थी कसा असावा ह्याचं एक ज्वलंत उदाहरण जर हवं असेल तर ते आहे श्रावणी कुदळे. नमस्कार, मी विराज येळे. माझी विद्यार्थिनी श्रावणी कुदळे ही आता नीट 2026 या परीक्षेमध्ये खूप छान यश मिळवत देशात 5वी, मुलींमध्ये देशात पहिली, तर संपूर्ण महाराष्ट्रात पहिली आलेली आहे. या परीक्षेत तिने 720 पैकी 710 गुण मिळवलेले आहेत. यामध्ये तिला फिजिक्स या विषयात 175, केमिस्ट्री या विषयात 175 आणि बायोलॉजी या विषयात 360 गुण मिळालेले आहेत. या पूर्ण यशामध्ये तिने खूप कष्ट केलं, खूप मेहनत केली आणि त्याचबरोबर सातत्यपूर्ण तयारीने तिने हे यश संपादन केले. विद्यार्थी म्हणून एखादी विद्यार्थिनी, आयडियल विद्यार्थिनी कशी असावी याचं उत्तम उदाहरण म्हणजे श्रावणी. कधीही न खचणं, खचलं तरी आमच्याशी सतत संपर्कात राहणं, मोटिवेट राहिली ती कंटिन्युअसली. एखादा अवघड पेपर आला, एखादा कॉन्सेप्ट अवघड झाला तरीही न खचता शिक्षकांकडे जाणं, तो समजून घेणं आणि त्याला पूर्ण पक्का करणं हे तिने सातत्याने केलं. त्यात कधीच ती कमी पडलेली नाही. त्यामुळे तिला कोणतंही कन्सेप्ट अवघडातला अवघडही सोपा वाटायला लागला होता. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.